जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. सर्वांना सुप्रभात. आपण रोज प्रातःकाळी थोडंसं चिंतन करतो. मनाच्या श्लोकाच्या आधाराने आपण आपल्या मनाला वळण लावायचा प्रयत्न करतो. शुभचिंतन. सकाळच्या वेळेच्या ह्या चिंतनाने माझा दिवस सार्थकी लागतो. कारण मला कल्पना नाही मला दिवसभरात काय कुठल्या गोष्टींना सामोरं जायचं आहे, काय मला प्राप्त होणार आहे. पण मला प्राप्त काय होणार आहे हे मला माहिती नसलं तरी मी तयारी कशी करून घेऊ शकतो हे मात्र मला माहिती आहे. आणि ती मानसिक असते. उभारी मनामध्ये असते. करण्याची इच्छा, आत्मसात करण्याची इच्छा, काही कर्तृत्व करून दाखवण्याची इच्छा ही मनामध्ये असते. आणि म्हणून मन जर बलवान असेल, मन जर शुद्ध असेल, मन जर इच्छाक्षम असेल, मन तयार असेल तर सहजगत्या घडतं. लहान मुलांचं नाही का, अभ्यासाकडे मन जात नाही, त्यांना खेळावंसं वाटतं. पण मग आपण अभ्यास करण्यासाठी म्हणून त्याला काहीतरी छोटंसं आमिष दाखवतो की बाबा रे तू हे कर, मग तुला मी हे देते. की त्या आमिषापोटी का होईना तो स्वतःच्या मनाला तयार करतो. ते जसं मन आहे ना तसंच आपलं आहे. लहान मुलांच्या मनासारखंच आपलंही मन आहे. कारण आपणही लहान आहोत. माझ्या प्रगतीच्या सापेक्ष जेवढा मला रस्ता गाठायचा आहे, जे संतांनी रस्ता गाठलेला आहे त्यांच्या सापेक्ष आपण आता लहान मुलासारखे आहोत. म्हणून ते आपल्याला हळूहळू नेतात, हळूहळू शिकवतात. समर्थ देखील आपल्याला छान शिकवत आहेत. समर्थ काय म्हणतात, आपण श्लोक बघतो आहोत. मनाच्या श्लोकातला 4था श्लोक आहे. त्यातलं मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. साधं सांगितलं आहे, पापबुद्धी नको. दुष्ट करण्याची काही, वाईट करण्याची काही बुद्धीच मला होऊ नये. कारण बुद्धीच माझ्याकडनं कार्य करवून आणते सगळं. बुद्धी निर्णयात्मक आहे. निर्णय ती देते. तिने योग्य निर्णय दिला तर मग माझं कल्याण होईल. तिच्या निर्णयावर माझं पुढचं जीवन अवलंबून आहे. म्हणून बुद्धी जर सक्षम झाली, बुद्धी जर समजा योग्य निर्णय देऊ शकली, बुद्धी माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींचं, समाजाचं आणि मला गाठायचं आहे काय आहे याचं त्रैराशिक जर मांडू शकली तर ती छान निर्णय देते. कारण बुद्धी निर्णय देण्यासाठी सात्विकतेची गरज आहे. आणि सात्विकता भगवंताच्या उपासनेतून सहज प्राप्त होते. अशी सात्विकता येण्यासाठी सकाळच्या वेळी का होईना तिला स्थिर करणं गरजेचं असतं. सात्विकतेमुळे बुद्धी शांत आणि स्थिर विचार करू शकते. ती स्थिर आणि शांत विचार करू शकली की ते त्रैराशिक मांडू शकेल आणि योग्य निर्णय येईल. म्हणून दुष्ट विचार, दुष्ट बुद्धी नको. मग मी काय करू तर समर्थ म्हणतात, मना धर्मता नीती सांडू नको रे, नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहू. मी कसं वागायचं आहे, मी नीती सोडायची नाही आहे. धर्मता नीती सोडू नको म्हणजे जे योग्य आहे, जे माझ्या स्वभावाला योग्य आहे, माझ्या स्वधर्मासाठी योग्य आहे, त्याला लागणारं जे काही करायचं आहे ते मला करणं गरजेचं आहे. पण असं करत असताना काही वेळा आपल्याला आमिष उत्पन्न केलं जातं. अनेक वेळा, काही वेळा नव्हे अनेक वेळा आपलं मन लाचावलं जातं. जसं त्या लहान मुलाचं मन अभ्यासापेक्षाही खेळाकडे लाचावलेलं असतं. कारण आपल्याला नेहमी आनंद हवा आहे आणि त्या लहान मुलाला त्या खेळण्यामध्ये आनंद असतो. पण आपल्याला मोठे माणसाला कळत असतं की खऱ्या अर्थाने प्रगती जर झाली आणि ती योग्य वयात केली तर आनंद चिर आणि समाधान स्थायी स्वरूपाचं मिळेल. त्यासाठी आत्ता तात्पुरते काही त्याग करणं, काही गोष्टी सोडणं गरजेचं आहे. म्हणजे मनाला मारून मुटकून का होईना त्याला योग्य ठिकाणी बसवणं गरजेचं आहे. संत तेच सांगतात, तुम्ही नीती सोडू नका. जीवनामध्ये अनेक प्रकारची आमिष आपल्यासमोर येतील, पण नीतिमत्ता जर असेल तर मी त्या आमिषांना बळी पडणार नाही. माझं पाऊल वेगळ्या ठिकाणी पडूच देणार नाही.
वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठीचे मार्ग हजारो येतील, पण माझ्या पावलाला त्या मार्गावर चालू न देण्याचं काम माझी बुद्धी करेल, ती निर्णय देईल. हा मार्ग आपला नाही. आणि ते करण्यासाठी म्हणून तिच्या हातात लगाम पाहिजे. आणि तो नीतिमत्तेचा लगाम असेल तर मग कितीही उत्तम रस्ता दिसे का नाही तात्पुरता, पण त्या चुकीच्या मार्गाला बुद्धी जाऊ देत नाही. कारण तिने लगाम लावलेले आहेत ते नीतीचे लावलेले आहेत. तू धर्माने वाग, धर्माने जा, आणि ते करत असताना नीती सोडू नकोस. मना धर्मता नीती सांडू नको रे. ही नीती न सांडणं, किंबहुना माझ्याकडनं नीती न सांडवली जाणं, ह्याला माझी वंशपुण्याई लागते. ज्या प्रकारे दातृत्वम वंशपुण्येनं, देण्याची बुद्धी केवळ आणि केवळ वंशाच्या पुण्याईने येते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की माझ्या अनेको पिढ्या देत असतील तर ते मी लहानपणीपासून बघतो, माझ्यावर ते संस्कार होतात, द्यायचं असतं. त्याचप्रमाणे माझ्या घराण्याच्या पुण्याईमुळे माझ्यावर नीतिमत्तेचे संस्कार होतात. कारण माझ्या पूर्वीचे वंशज, माझे आईवडील, त्यांचे आईवडील ह्यांनी नीतिमत्ता जपलेली असेल, चुकीचं वागलेली नसतील, तर मग तेच लहानपणापासून माझ्यावर झालेले संस्कार बुद्धीच्या हातात लगाम स्वरूपात राहतात. आणि मग लगाम असेल तर घोडे उधळणारच नाहीत. घोड्यांकडे क्षमता आहे वेगात धावण्याची, पण कुठल्या दिशेला धावायचं आहे हे मात्र ते लगाम ठरवतात. मला खूप उत्तम आणि उत्तुंग यश गाठायचं आहे, पण हे यश गाठत असताना माझं पाऊल तर चुकीच्या मार्गावर नाही पडत ना. म्हणून मना धर्मता नीती सांडू नको रे, अनितीने जाऊ नकोस, नीतिमत्ता जप, हे समर्थ आपल्याला ठासून सांगतात. त्याच प्रकारे समर्थ सांगतात मना अंतरी सार विचार राहो. काय करायला हवं आहे बरं? मला सार विचार करणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. समर्थांची एक ओवी आहे, परनाळी पाहून चाले, जीवसृष्टी विवेके हाले, आणि मनुष्य होऊन भ्रमले याचे काय म्हणावे. म्हणजे जी अळी असते ना, आपण बघितलं असाल, ती अळी समोर ह्या पानावरून त्या पानावर जात असताना ती सगळं आजमावून बघते. 2 पाय 4 पाय मागचे घट्ट ठेवते, सगळं शरीर उचलवते, आणि मग ते पान कसं आहे ते साधारण चाचपून बघते, मगच पुढे सरकते. याचा अर्थ इतक्याशा त्या जीवाला देखील विचार करण्याची क्षमता आहे. मग माझ्यासारखा म्हणजे मनुष्यजन्म मिळाल्यावर मी काय करायला पाहिजे? कारण मला नुसता विचार नाही, माझ्याकडे विवेक आहे, मला काळाची गणना आहे, मला बुद्धीमध्ये काळाचं भान आहे. म्हणजे मी भूतकाळाचा विचार करू शकतो, भविष्यकाळाचा विचार करू शकतो. मागच्या घडलेल्या चुकांना सुधारण्यासाठी भविष्यकाळामध्ये तरतूद व्हावी म्हणून आत्ताचा काळ याच्यात मी बदल करत असतो. म्हणजेच मला काळाचं ज्ञान आहे. आणि असं ज्ञान जर असेल तर त्याचा मी योग्य वापर केला पाहिजे, तोच विचार आहे. मला विचार करणं गरजेचं आहे. आणि असा जर मी विचार करायला लागलो तर माझी प्रगती निश्चित आहे. म्हणून समर्थ म्हणतात मना अंतरी सार विचार राहो. माझ्या मनामध्ये विचार पाहिजे आणि सारासाराचा विचार पाहिजे. योग सार काय आणि असार काय, चांगलं काय आणि वाईट काय, याचा निवाडा माझ्या मनामध्ये करता आला पाहिजे. हा सुरुवातीच्या काळात असणारा आपल्याला उपदेश समर्थ आचारनिष्ठतेसाठी सांगतात. आचारनिष्ठ याचा अर्थ केवळ कर्मकांड धरायचं नाही, तर माझ्या जीवनाला आणि माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाला चांगलं वळण लागावं ह्यासाठीचा केलेला उपदेश. आणि त्याच्याच समर्थ म्हणतात मना अंतरी सार विचार राहो. याचा दुसरा एक वेदांती अर्थ आहे, हे विश्व सगळं असार आहे, सारभूत फक्त भगवंत आहे, ते आत्मस्वरूप तेवढंच सार आहे, बाकी सगळं असार आहे. आणि माझी सगळी धावपळ जी चालते ती ह्या असाराकडे चालते. आणि मग लक्षात घ्या, मला माहिती आहे शाश्वत समाधान आणि शाश्वत सुख साराच्या ठिकाणी आहे, पण माझी ओढा मात्र असाराच्या ठिकाणी असतो. बस तो बदलायचा आहे. म्हणून त्यांना प्रार्थना करूया, हा जो आपण सांगितलेला उपदेश आहे तो आम्हाला प्राप्त होऊ द्या, आमच्या आठ्ठ असू द्या. जय जय रघुवीर समर्थ.